हां, सर्वांना आवाज येतोय व्यवस्थित? Yes, ओके. तर आज आपण पाहत आहोत सरळ व्याज. सरळ व्याज हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचं आणि गणितातला व्यावहारिक जे काही गणित आहे, त्यातला हा महत्त्वाचा भाग म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याजला मराठीत म्हणत असतो आपण म्हणजे सरळ व्याजच आणि इंग्रजीत म्हणतात सिंपल इंटरेस्ट. तर सिंपल इंटरेस्ट हे दाखवलं जातं एस-आयनं. एस-आय म्हणजे काय असते थोडक्यात सिंपल इंटरेस्ट. आता महत्त्वाचं म्हणजे आपण कधी-कधी पाहत असतो, की नेमकं काय ही कन्सेप्ट काय आहे? कशाला काय म्हणतात? सरळ व्याज कशाला म्हणायचं? व्याज जे काय आहे म्हणजे तेच थोडक्यात सरळ व्याज. इंटरेस्ट हे त्याला इंग्रजीत नाव आहे. आता इंटरेस्ट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे एखाद्या गोष्टीत असलेली आवड. पण ती आवड इथं नाही. इथं इंटरेस्ट म्हणजे काय आहे? व्याज. इंटरेस्ट म्हणजे काय आहे? थोडक्यात व्याज. तर हे व्याज आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग हे व्याज कशाला म्हणायचं? काय असतं व्याज? गणितातील हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तो बँकिंग, व्यवहार, कर्ज वगैरे ठिकाणी वापरला जातो. मग सरळ व्याज म्हणजे काय हे आपण या ठिकाणी त्याची बेसिक कन्सेप्ट प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये येणारा हा भाग आहे. म्हणजे तुमच्या आपल्या शाळेच्या तर येतोच, परंतु ज्या महत्त्वाच्या पुढच्याही परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, शिक्षक भरती, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, सगळ्या भरत्यांमध्ये हे व्याजाची भरती केलेली आहे. मग हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला सरळ व्याजावरती प्रत्येक पेपरमध्ये एक तरी प्रश्न असतो. तर मग सरळ व्याज काय असतं? ही कन्सेप्ट आपण एकदा समजून घेऊ. इथं एकदा बघून घेऊ. जेव्हा एखादी व्यक्ती काही ठराविक रक्कम म्हणजे त्याला प्रिन्सिपल म्हणतो. त्याला आपण त्याचं तिथं त्यांनी मूलधन असा शब्द दिलेला आहे. म्हणजे त्याला आपण मराठीत त्याला आणखी एक शब्द आहे भांडवल. प्रिन्सिपल म्हणजे काय असतं? भांडवल. मग इथं प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य अर्थ घ्यायचा नाही. वरचं इंटरेस्ट म्हणजे व्याज, तर तो अर्थ घ्यायचा नाही. प्रिन्सिपल म्हणजे आपल्या शाळेचा किंवा कॉलेजचा नाही. तर प्रिन्सिपल म्हणजे काय असतं इथं भांडवल. आपण जी रक्कम असते, ती रक्कम. ठराविक रक्कम. मग काही ठराविक व्याज दराने रेट त्याला आपण म्हणत असतो. रेट म्हणजे दर. आणि मग तो व्याज दर म्हणतो त्याला काही काळाकरिता म्हणजे त्याला टाईम उधार घेते किंवा गुंतवणूक करते तेव्हा त्यावर होणारे व्याज हे सरळ व्याज असते. उदाहरण आपण या ठिकाणी समजून सांगूया. आता मी आता तुमच्या नावानं उदाहरण घेऊ आपण हां. बघा. आपण आता काय करूयात, समजा मीच आहे. मी काय केलं, मला समजा बघा, मला काय करायचंय, एक आपण असं म्हणूयात घर बांधायचं आहे. बरोबर? घर बांधण्यासाठी मला माझ्याकडे पैसे नाहीत आणि मग ते पैसे नाहीत तर मग घर बांधायचंय. मग अशा वेळेला कुणाला मागायचे पैसे? पाहुणे-रावळे काही कोणी उसने देत नाही. मग मग आपण कुठे जातो? आपण जातो बँकेमध्ये. बँकेत जातो. मग बँकेला आपली काय म्हणतो, आमचं असं-अशी अडचण आहे. आम्हाला तुम्ही काय द्या? लोन द्या. लोन द्या म्हणजे काय द्या? लोन म्हणजे काय असतं? थोडक्यात कर्ज असतं. कर्ज मागतो आपण बँकेत. बँकेत कर्ज मागतो म्हणजे आपण त्यांच्याकडून एक प्रकारची अमाउंट मागतो. पैसे द्या म्हणतो भाड्यानं. थोडक्यात आपण ते काय म्हणतो त्यांना, ते पैसे आपण कसे घेतलेले आहेत? उधारीने घेतलेले आहेत, भाड्यानं घेतलेले म्हणजे त्या पैशाला लावून आणखी एक्स्ट्रा काही पैसे लावून द्यायचे असतात. ते एक्स्ट्रा जे पैसे आपण लावणार असतो, ते थोडक्यात असतं व्याज. म्हणजे कसं मग? मग बँकेत आपण जातो, लोन मागतो. मग आपल्याला बँक म्हणते, की तुम्ही काय करा, एवढे-एवढे डॉक्युमेंट द्या, अशा-अशा पद्धतीचे. तर बँकेचं म्हणजे शेताचं वगैरे सातबारा वगैरे काय असेल ते सगळ्या गोष्टी आपल्याकडून काय करते, ती पूर्ण एक फाईल तयार करून घेते बँक आणि फाईल तयार करून मग काय करते, आपल्याला कर्ज देते. आपण जेवढे मागितले तेवढेच देईल याची काही गॅरंटी नसते. समजा बँकेनं मी मागितलं, समजा आता मला गरज पडलेली आहे. किती मागितली मी? मी मागितले समजा थोडक्यात
म्हटलं मी मला थोडेसे कमी पडलेले आहेत. घराला आता थोडंसं काम बाकी आहे असं म्हणूयात आणि मग मला गरज पडली किती? 1,00,000ची. कितीची पडली? 1,00,000ची गरज. आता मग मी काय केलं बँकेला म्हणलं मला 1,00,000 कर्ज द्या. 1,00,000 बँकेला द्यायला काहीच अडचण नाही. आता मग काय होणार? थोडक्यात 1,00,000 घेतले मी. मग आता बँकेने माझ्या अकाउंटला ₹1,00,000 टाकले. परंतु टाकत असताना त्यांनी काय केलं? काही गोष्टी मला सांगितल्या, की तुम्ही ₹1,00,000 घेताय, परंतु तुमच्या या पैशाला रेट आहे. रेट आहे तो म्हणजे किती? 10% म्हणजे 10%. 10% हा काय आहे? व्याज म्हणजे थोडक्यात व्याजदर आहे. व्याजदर आहे म्हणजे 10% म्हणजे काय? तर लक्षात घ्या, एक आता हे टक्का आहे म्हणजे हा 100ला ₹10 लक्षात घ्या. ₹100 ला ₹10 तर असे ₹1,00,000 त्याला किती रुपये असतील? तर ते जेवढे पैसे तयार होतील, ते थोडक्यात ते पैसे म्हणजे काय असणार? त्याचं व्याज असणार आहे. पण हे देत असताना सुद्धा त्यासाठी काय असतं थोडक्यात आपल्याला म्हणजे लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला टाईम दिलेला असतो बँकेने. म्हणजे काही काळ दिलेला असतो. आणि मग काळ दिलाय म्हणजे कधी? 1 वर्षासाठी म्हणा, 2 वर्षासाठी म्हणा, 3 वर्षासाठी. आपण जेवढं मागू तेवढ्या वर्षासाठी. तर दिला त्यांनी. मग आता इथं हे 1,00,000 काय बनले? 1,00,000 म्हणजे हे झालं प्रिन्सिपल म्हणजे पी. म्हणजे ही झाली बँकेकडून घेतलेली अमाउंट. 10 म्हणजे काय झाला? तर तो आहे आर म्हणजे रेट. म्हणजे थोडक्यात त्याचा दर. आता 1 वर्ष म्हणजे किती म्हणजे हे काय झाला थोडक्यात हे झाला टी हे टाईम. बघा आता. काय आता मग याचं व्याजदर आपल्याला काढायचे. तर कसं काढायचं? यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आता एक फॉर्म्युला सांगतो. हा फॉर्म्युला सर्वांनी आपल्या लक्षात घ्यायचा, डोक्यात ठेवायचा, फिट करून घ्यायचा. तर इथेही फॉर्म्युला तुम्हाला खाली दिलेला आहे. तुम्ही तो पाहणार आहातच. मग कसा पाहायचा ते आपण आता या ठिकाणी पाहूया. तिथं इथं मग सरळ व्याज बरोबर मराठीत देतोय हां. सरळ व्याज बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं. मग इथं काय आहे? बघा आता इथं एक सूत्र लक्षात घ्यायचं. मराठीमध्ये आपण घेऊयात. बघा इथं आपण काय करूयात? भांडवल आपलं जे असतं थोडक्यात प्रिन्सिपल इंग्लिशमध्ये आपल्याला मांडता येईल एस-आय. एस-आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. मग आता याला आपण मराठीत याला लिहिलं जातं बघा द, क. आता हे आम्ही ज्यावेळेला शाळेत होतो तेव्हा हे आम्हाला या पद्धतीनं शिकवलं जायचं. पण आता आपण कसं घेतोय पी-आर-टीनं जाऊया. त्यामुळे मी मराठीत देता-देता थोडंसं एकदा जी कन्सेप्ट आहे, तीच कन्सेप्ट आपल्याला म्हणजे लक्षात राहत असते. तर ही कन्सेप्ट आपण समजून घेऊ. एस-आय इज इक्वल टू काय आहे मग? पी-आर-टी. तर आता मग पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट, टी म्हणजे टाईम आणि त्यांना तिन्हींचा गुणाकार करायचा भागिले 100 करायचं. आता बघूयात मग यांना काय करूयात? देऊ कॅल्क्युलेशन करून घेऊ. पी बरोबर आपल्याला माहिती आहे ₹1,00,000 आहेत. गुणिले आर म्हणजे किती? आपण किती टक्का घेतलाय? 10 10% आणि 1 वर्षासाठी म्हणजे 1 डिव्हायडेड बाय किती करायचं मग? 100. आता करा कॅल्क्युलेशन. हे 0 आणि हे 0 कॅन्सल, हे 0 आणि हे 0 कॅन्सल. मग हे काय बनले 1000 इंटू 10 म्हणजे किती झाले ते आणि इंटू 1 म्हणजे 10,000 म्हणजे किती झालं थोडक्यात व्याजदर किती झालं थोडक्यात 10,000 बघा. ते या पद्धतीनं एस-आय मिळाला म्हणजे सरळ व्याज बरोबर किती आलं
10,000 म्हणजे एका वर्षाला जर 1,00,000 रुपये घेतले, लक्षात घ्या आणि 10% घेतले, तर 1 वर्षामध्ये मला महिन्याला 1000 म्हणजे महिन्याला 1000 म्हणजे आपण हप्ता पाडून घेऊ शकतो. बँकेचे जे हप्ते पडतात तसे. पण इथं महिन्याला म्हणजे तसं 10 महिन्यात आपले 10,000 जातील. मग त्यानुसार 10,000 भागिले 12 करावं लागतील आणि त्यानुसार आपली अमाउंट हप्ता जो काही असेल, त्या पद्धतीनं आपण काढून घेत असतो. पण मग इथे काय आहे? इथे आपल्याला सरळ व्याजच द्यायचंय फक्त. समजा व्याज आपलं जाणार आहे किती? वर्षाला 10,000 1,00,000ला. म्हणजे आता मग पुढे काय बनलं? आता आपल्याला कळालेलं आहे, की बघा इथं म्हणजे पी आहे थोडक्यात ₹1,00,000 बरोबर. त्यानंतर आर माहिती तुम्हाला 10% आहे. त्यानंतर टी इज इक्वल टू 1 आहे. त्यानंतर एस-आय इज इक्वल टू तुम्हाला मिळालेलं आहे 10,000 बरोबर. मग या चारही कन्सेप्ट जेव्हा आपल्याला मिळतात, त्यावेळेला आपण थोडक्यात इथं बघा आपल्याला मिळत असते थोडक्यात एकंदरीत ती त्याची रास मिळत असते. रास म्हणजे काय असतं थोडक्यात? बघा, तर हे पी प्लस एस-आय म्हणजे काय आहे थोडक्यात? प्रिन्सिपल किती आहे? ते 1,00,000 आहे आणि मग 1,00,000 सोबतच प्लस व्याज किती आलेलं आहे? 10,000 म्हणजे या दोन्हींची जर बेरीज केली, तर ती किती येणार? 1,10,000 म्हणजे हे झालं त्याची रास झाली. थोडक्यात ही त्याची एकूण अमाउंट झाली. म्हणजे एवढे पैसे वरचे 10,000 एक्स्ट्रा चालले का नाही? म्हणजे ते झालं थोडक्यात म्हणजे 1,00,000ला किती रुपये मिळाले? ₹10,000 हे कुणी द्यायचेत? मी द्यायचेत. एका वर्षामध्ये द्यायचेत. कुणाला द्यायचेत? बँकेला द्यायचेत. मग हे 1,00,000 लाखावरती जे 10,000 मी आता जे बँकेला देणार आहे, ते 10,000 म्हणजेच एक प्रकारचं काय आहे थोडक्यात ते सरळ व्याज आहे. आता सरळ व्याजाची संकल्पना कोणाला समजली नाही असं कोणी आहे का? No. हां? कुणी आहे का न समजणारं? कुणी असं आहे का, की सर आम्हाला समजलं नाही? सांगा. आता इथं एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे 10 1,000 आहे. टक्का आहे 10, वर्ष दिले 2. कसं काढणार सरळ व्याज? एस-आय पी इंटू आर इंटू 100 बरोबर. टी काय आहे 1000 आर काय आहे 10 काय आहे 2/100 काय करायचं? 2 झिरो कट करा. याच्यातला 1 करा आणि इकडचा 1 करा. मग इकडचे 2 केले तरी चालतात. 100 इंटू 2 किती झाले? हे काय झालं? झालं सरळ व्याज. सरळ व्याज काढायचं. आलं का लक्षात आता हे? Yes. गुड. आता पुढे जाऊ आणि एखाद्या व्यक्तीने 5,000 बँकेत 3 वर्ष ठेवले. कधी-कधी बघा आपण सुद्धा बँकेत पैसे ठेवू शकतो. आपण जे बँकेत पैसे ठेवतो आणि फिक्स केले समजा एफ-डी त्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणत असतो. एफ-डी केले, तर त्या एफ-डीवरती आपल्याला सुद्धा व्याजदर मिळत असतं किंवा व्याज मिळत असतं. मग समजा आता एखाद्या व्यक्तीने ₹5,000 बँकेत 3 वर्षासाठी ठेवले. बँक त्याला 8% सरळ व्याज देते. मग त्याचं नेमकं व्याज किती मिळेल त्याला? तर मग 5,000 गुणिले 3 गुणिले 8 इथं 3 म्हणजे काय? हा टाईम आहे. तर आर मी इकडं शेवटी लिहिलं. अपॉन 100 सरळ-सरळ हे 2 झिरो कॅन्सल करा आणि मग इथं किती? बघा इथं 50 आहेत. 50 हे 3 50 त्रिक किती झाले? 200. 150 आणि 200. गुणिले 8 म्हणजे किती झाले? 15 8 120 आणि 0 पुढे लावायचे. 1200 म्हणजे 3 वर्षांनी त्याला 3 वर्षाचं व्याज किती मिळणार?
1200 त्याचे 5,000 तर त्याला मिळणारच. पण त्या 5,000 सोबत त्याला वर 1200 मिळणार. म्हणजे थोडक्यात 6,200 त्याची एकूण अमाउंट तयार होणार. समजलं का? 6,200 म्हणजे ती त्याची रास असते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ही त्यालाच अमाउंट म्हणतात. हे लक्षात राहू द्यायचं. मग कशी? सरळ व्याजात मूलधन बदलत नाही. म्हणजे प्रिन्सिपल चेंज होत नाही, जो आहे तोच. प्रत्येक वर्षाचे व्याज समान असते, बिलकुल समान असते. आणि हे व्याज कसं असतं, तर ह्या व्याजाला आपण काय म्हणत असतो, लक्षात राहू द्यायचं आहे. पी-सी-ए म्हणजे काय? पर कॅपिटल पर ॲन्युम म्हणजे द-सा-द-शे म्हणजे काय असतं हे? मग पी-ए-पी-सी सुद्धा म्हणतात. बघा, म्हणजे किती? द-सा-द-शे म्हणजे इथं या ठिकाणी दर साल, दर शेकडा. आता कधी-कधी काय असतं ना, दर साल, दर शेकडा म्हणजे काय? तर दर साल म्हणजे जो काही जो शेकडा असतो आपला दर, हा वर्षभरासाठी असतो, महिन्याचा नसतो. हे लक्षात राहू द्यायचं. हे त्याला आपण थोडक्यात पर कॅपिटल पर ॲन्युम असं आपण म्हणत असतो. इथं म्हणजे थोडक्यात म्हणजे 100ला म्हणजे दर 100 जो आहे, तो पण तो वर्षासाठी असतो, महिन्यासाठी नसतो. ते खाजगीमध्ये पैसे घेतात, देतात व्याजानं. हे ह्यांचं व्याज हे महिन्याला असतं. परंतु जे बँककडून आपल्याला किंवा एखाद्या पतपेढीमधून पैसे जे मिळत असतात, तर ते पैसे थोडक्यात कसे असतात, ते पर कॅपिटल पर ॲन्युम असतात. म्हणजे दर साल, दर शेकडा असतात. द-सा-द-शे. तुमच्या मराठीच्या पुस्तकात म्हणजे पाहायला मिळेल. स्कॉलरशिपच्या नवोदयच्या द-सा-द-शे पाहायला मिळतं. आता आपण आणखी काय करू? काही तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण आपण पाहूयात शेवटचं आणि मग थांबूयात. बघा एक उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ आणखी, की सरळ व्याजावरलंच एक गणित आपण या ठिकाणी घेऊ. की समजा थोडक्यात मी हे घेतलेलं आहे थोडक्यात प्रिन्सिपल पी इज इक्वल टू 10,000 आर इज इक्वल टू 2 घेऊ आणि त्यानंतर सॉरी रेट रेट थोडा जास्त घेऊ. रेट आपण 15 घेऊ. चला आणि त्यानंतर टाईम घेऊ 2 इयर्स. ओके. आता मग आपल्याला एस-आय काढायचं. आज एस-आयचंच काढायचं. आज एस-आय काढायचं. उद्या मग एस-आयच्या या फॉर्म्युल्यावरून कधी प्रिन्सिपल काढावं लागेल, कधी रेट काढायचा, कधी टाईम बी काढावा लागेल. तर आज फक्त एस-आय काढायला शिका. बघा, मग इथं एस-आयचा फॉर्म्युला वापरायचा पी-आर-टी अपॉन 100. आता यांच्यात काही नाही म्हणजे मी गुणाकार आहे. हां, हे लक्षात आहे. म्हणजे मी दिलं नाही काही. याचा अर्थ गुणाकार असतो. मग इथं काय 10,000 इंटू 15 इंटू 2 अपॉन 1000 100. हे 2 झिरो, हे 2 झिरो कॅन्सल. इथे 15 दुने 30 बरोबर. आणि मग हे किती इकडचे? हे 100 आहे. 100 इंटू 30 किती झाले मग? 30 वरती ज्यावेळेला कधी लक्षात घ्यायचं, त्याच्यावर आपण 100 न मल्टिप्लाय केलं तर 2 झिरो वाढवायचे असतात. झालं. आपल्याला उत्तर मिळालं. 3,000 काय झालं त्याचं व्याजदर झालं. म्हणजे एस-आय इक्वल टू 3,000 ओके. इतकं बनलेलं आहे. अशा पद्धतीने. आता हे ज्यावेळेला मग आपल्याला जर अमाउंट विचारली, फायनल अमाउंट अमाउंट विचारली, तर काय करायचं? या प्रिन्सिपलची आणि या व्याजदराची ॲडिशन करायची. म्हणजे पी प्लस एस-आय इज इक्वल टू म्हणजे काय असतं थोडक्यात 3,000 आणि हे किती झाले 13,000 ही झाली थोडक्यात त्याची अमाउंट, टोटल अमाउंट. आता समजलंय का हे आज? हां. तर या ठिकाणी आपण थांबूयात मग. समजून घ्या हा भाग. सोपा भाग आहे. परंतु याला आता 2-3 दिवस जातील आपले. ठीक आहे. पण हे समजून घेतलं एकदा की क्लिअर पुन्हा टेन्शन नाही. मग कसलं गणित येऊ द्या याच्यावर आणि किती अवघड येऊ द्या. यासाठी टक्केवारी अगोदर आपण शिकावं लागलं कारण हे लागतंय. सरासरी ह्याच्यासाठी की सरासरीमुळं कॅल्क्युलेशन फास्ट होतात
आणि म्हणून मग आता आपण याच्यानंतर पुढे आपण नफा-तोटा पाहणार आहेत शेकडेवारीनंतर. सॉरी सरळ व्याजानंतर. सरळ व्याज पुन्हा चक्रवाढ व्याज काय असतं ते बी सांगणार आहे. परंतु त्याची सध्या गरज नाही. ज्यावेळी लागेल तेव्हा आपण बघूया. पण सध्या सरळ व्याज एवढंच पाहू आणि पुढे मात्र नंतर नफा-तोटा आपण घेऊया. तर या ठिकाणी थांबूयात.